चला बस चला. चहा देऊ ना तुला मस्त मी बघितलं ताई ताईला मगच असून डोळ्या धरले मशी मशी बोलून बघ. कोणी जियानी अरे बघा चहा देऊ ना मस्त. गाईज आज रिझल्ट होता. जाऊ दे, होतो काही गोष्टी झाल्यात, जाऊ दे, काही विषय नाही. त्या बोलतात ना, हार की जीतने वाले को बाजीगर कहते हैं. हा आमचा कौशल आणि हा आमचा सायरस मामा आणि ही आमची आई आणि हा तुमचा स्मित लाडका स्मित तुमचा. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गाईज. कसे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत राहा, खुश राहा. तर गाईज चाललो आता मंदिरात. चलो गाईज जाते. तर गाईज निघालो आता जिमला जायला. चलो जाते हैं अभी जिम को. तू क्या देख रहा है रे? क्या देख रहा है? तर गाईस जस्ट जिमशी घरी आलो, चेंज वगैरे केलं. मस्त मज्जा आली आज गाईस वर्कआउट करायला. रोज रोज आता मज्जा देईल गरमीचे. सो चलो देखते, काहीतरी खाते अभी. तर गाईस पीनट बटर आणि ब्रेड खायचे. सो बोललो ब्रेड आणू दे. ब्रेड संपलेत. सो बोललो ब्रेड आणूया. तर गाईस ब्रेड आणला आहे बघा. ब्रेड पीनट बटर. जाम गरम होतो काय. 2 मिनिटासाठी फॅन बंद केला तर पाणी होतं ना. चार्जिंग नको लावा लागेल तुला. हा काय ग यूज केला ना, चार्जिंग नको लावा लागेल. मग ते दिसलं का नाही? दिसलं नाही का तुला चार्जिंग नाही? हे काय कुठे गेली? 6% चार्जिंग आहे. नको आता जाऊ दे. इथपर्यंत बाहेर पण येणार नाही. गाईज आज रिझल्ट होता. जाऊ दे, होतो काही गोष्टी झाल्यात, जाऊ दे, काही विषय नाही. त्या बोलतात ना, हार की जीतने वाले को बाजीगर कहते हैं. काय गाईज मला पण 10वीला 62% भेटले. साक्षीला पण 69 पॉईंट म्हणजे 70% भेटलेत. जाऊ दे, होतो. कसं आहे, रिझल्ट तुमचा मार्क्स तुमचं आयुष्य ठरवू नाही शकत. 10वीला 69 पडले, जरी 12वीला 70 पडले, काय विषय नाही आहे. आयुष्यात आपल्याला मोठं व्हायचं तर ते बोलतात ना, फेलियर आलाच पाहिजे. तिचा म्हणणं तुम्हाला आता माहितीच होता की 98, 90%, 95 अबो पाहिजे होते तिला. जाऊ दे, आता नाही आले म्हणजे याचा अर्थ की ते बोलतात ना, फेलियर आला आहे तिच्या वाटेला. आता पहिला हा फेलियर आहे. आता 12वीचा पण एक विषय. 12वीला चांगले पडले तर ठीक, नाही पडले तरी चांगले. काय विषय, फेलियर हा आयुष्यात आलाच पाहिजे. तेव्हाच आपल्याला समजतो की आयुष्याची कशी लढायला पाहिजे. आणि देव आपल्याला दाखवतो की कोणता सिच्युएशनला कसा मोड द्यायचा. बाकी तशी हुशार आहे ती. बाकी मला काय वाटलं नाही आईला 70% पडलं. आईला असं काहीच नाही वाटलं. शेवटी माझ्या मते तरी तिने लय प्रयत्न केला. आता कसं नशीब पण असते काही गोष्टीला. पण आता जाऊ दे, काही बोलू शकत नाही.
पण स्वतःच्या हिमतीवर पेपर लिहिला. पेपर तर स्वतःचे कॉपी ना, आता मी तर कॉपी बिपी घेतला पण स्वतःच्या हिमतीवर लिहिता नाही, काय चीट्स नाही ना काय नाही, कॉपी केलीच नाही त्यांनी. काय कसं आहे, फेलियर आलाच पाहिजे प्रत्येक याला वाटेला, तेव्हाच आपल्याला समजतो की तेव्हाच आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी समजतात की नाही बाई अशा गोष्टी कसं राहायला पाहिजे. त्यामध्ये काही विषय नाही. तिने टेन्शन घेतलं सकाळी, त्याला सकाळी रडत होती ती. रडायला काय एवढं यायला, इथं आम्हाला 60% भरले तरी आम्ही आमच्या गावातलं म्हणजे काकाचा पोरगा आहे, सॉरी दादाचा पोरगा आहे एक, त्याला वाटतं 40 का 45% भरलं तरी माल नाही. अख्या गावात पेढे वाटलं ते कार्तिकनी गाईज 45% पडले तर त्यांनी गावात पेढे वाटलं. 45%ला पेढा वाटला म्हणजे विचार करा काय, म्हणजे पोरांना लाजत नाही आहे ते आता आहेच. पण मुलींचं शेवटी जाऊ दे, कसं आहे आयुष्यात मुलींच्यावरती जास्त दबाव असतो, हे एवढेच पाहिजे तेवढेच पाहिजेत. मुलांनी पाडलं तर कसं घरचे एवढं लक्ष देत नाही, काय जाऊ दे काय एवढं पास झाला बस झाला. मुलींनी पाडले त्यांना अपेक्षा असते आहे सगळ्यांना की बाबा मुलींनी पाडले पाहिजे. जाऊ दे काही विषय नाही आहे. आता नेक्स्ट टाईम प्रयत्न अजून जास्त करायचे. सकाळी जरा तिचा रडायचा मूड आलता पण मी झोपलेलो म्हणून तुम्हाला दाखवलं नाही, तर मी दाखवलं असं तुम्हाला की जरा विषय झालता रडायचा. पण जाऊ दे, प्रत्येक याला वाटतो की बाबा नको आपल्याला अजून पडायला पाहिजे, पण नाही आता काय फेलियर येतोच प्रत्येकाला, काही विषय नहीं है. अभी 12वीं और जी जान से लड़ाई लढणे की आहे. 12वीला पण नाही पडलं तरी चांगली गोष्ट आहे भाई, पास व्हायचं बस, आयुष्यात मोठं व्हायचं भाई. हे मार्क्स आपल्याला आयुष्याचा हे नाही करू शकत, काय बोलतात डिफाईन करू शकत नाही की आपण कुठे आहे कोण आहेत, बस काहीच नाही. यायला लॅपटॉपला चार्जिंग लावायला बघ सांगते का चार्जिंग लावते आतमध्ये आहे की चला बस जरा चहा ठेवला तो मस्त मी बघितली हा ताईला मगापासून डोळ्या धरले मशी बोलून बघ. कोणी जियानी अरे बघा चहा ठेवला मस्त. कोणाला दाखवायचे काय आहे? छोटे छोटे गोळ्या कलर हा आमचा कौशल आणि हा आमचा सायरस मामा आणि ही आमची आई आणि हा तुमचा स्मित लाडका स्मित तुमचा. तर गाईज जस्ट जेवण वगैरे झालं गाईज, मी जरा गाईज झोपलेलो कारण की जिमशी आलतो तर जरा थकल्यासारखं झालं होतं, सो झोपलेलो जरा गाईज. आता फॅनची हवा गाईज कमी झाली, कशामुळं ते फॅनवरती जे घाण बसले ना मागच्या टायमाला मी फॅन धुतलेले, सॉरी फॅन पुसलेले, आता मग फॅन पुसायला लागतील, ते फॅनची हवाच कमी झाले. आणि ए सीचे मग फ्लॅप असतात ते पण खराब हे झाले असेल, घाण बसले असेल, सो ते पण धुवून घेतो कारण आता गरमी जास्त आहे, सो त्याला पण धुलपकी बसले असेल ना, ए सी पण कूल व्हायला वेळ होतो, सो दोन्ही कामं करू गाईस. कपडा फीस घाणे गाईस, फीस हे बघा गाईस, हे बघा ए सीचे फ्लॅप, फॅन पण गाईस पुसून घेतलं बघा एकदम क्लीन. तर गाईस सगळी कामं झालेली आहेत, आता झोपायचा टाईम झाला गाईस, व्लॉग एडिट पण करायचं आहे. सो गाईस आय होप तुम्हाला तो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय बाय.